आपण अनेकदा पाहतो आणि जेव्हा शरीराला एखादी जखम होते किंवा हाड मोडतं तेव्हा आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर एक एक्सरे काढतात. हां, आणि ती फिल्म उजेडात धरून म्हणतात की इथे प्रॉब्लेम आहे. सगळं कसब अगदी स्पष्ट असतं, समोर दिसतं, त्यामुळे त्यावर उपाय करणं खूप सोपं वाटतं. हो ना. दृश्य गोष्टींवर उपाय शोधणं मानवाला खूप सहज जमून जातं. पण जरा विचार करूया, जेव्हा आपण मानवी मनाचा, आपल्या भावनांचा आणि आपल्या आत रोज चाललेल्या त्या अदृश्य संघर्षाचा विचार करतो तेव्हा हा एक्सरे मशीन काहीच कामाला येत नाही. खरंय, तिथेही तंत्रज्ञान थिटं पडतं. अगदी. कुटुंबातले ताणतणाव, घरातल्या माणसांशी होणारे मतभेद किंवा कामाच्या ठिकाणची ती असुरक्षितता, या अदृश्य जखमा कशा शोधायच्या आणि त्या भरून कशा काढायच्या? आणि म्हणूनच आजचा आपला हा सखोल प्रवास अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या अदृश्य जखमांवर केवळ मलमपट्टी न करता एक मुळापासून शांतता देणारा उपाय आपल्याला शोधायचा आहे. आणि सर्वात रंजक गोष्ट काय माहितीये, जर मी असं म्हटलं की एका बॉसला आपल्या टीमवर राग का येतो किंवा एकाच घरात राहणारी दोन प्रेमाची माणसं अचानक एकमेकांवर का ओरडतात, यामागचं संपूर्ण मेंदूचं रसायनशास्त्र एका संताने 400 वर्षापूर्वीच ओळखून ठेवलं होतं. तर क्या बात आहे. हे ऐकायला खूपच अद्भुत वाटतंय. आजच्या या सखोल चर्चेत आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ह्या महान ग्रंथातील 7व्या समासाचा म्हणजेच कवेश्वर स्तवन याचा अत्यंत सखोल अभ्यास करणार आहोत. आधुनिक न्यूरोसायन्स आणि हे पुरातन ज्ञान कसे जोडले गेले आहेत हे आपण बघूया. कवेश्वर हा शब्द उच्चारताच मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. साधारणपणे कवी म्हटलं की आपण समजतो जो कविता करतो तो कवी. पण समर्थ रामदास स्वामी इथे एका अत्यंत उच्च पातळीवरच्या कवीबद्दल बोलत आहेत. अच्छा, म्हणजे इथे कवीचा अर्थ वेगळा आहे तर? होय. त्यांच्या मते कवी म्हणजे क्रांतदर्शी, अशी व्यक्ती जिच्या मनात अत्यंत शुद्ध, निखळ आणि पारदर्शक भावनांचा उगम झाला आहे, ज्याला रागाच्या आणि द्वेषाच्या पलीकडचं सत्य दिसतं. आणि इथेच आजच्या विज्ञानाचं एक खूप सुंदर धागा जुळतो. आजच्या आधुनिक न्यूरोसायन्स आपल्याला सांगतं की आपल्या मेंदूत लिम्बिक सिस्टम नावाचा एक भाग असतो. ज्याला आपण भावनांची फॅक्टरी म्हणू शकतो. एक्झॅक्टली. आपण व्यवसायातला मोठा निर्णय घेतो किंवा कुटुंबात कसे वागायचे हे ठरवतो, हे सगळं या लिम्बिक सिस्टममधून येणाऱ्या भावनांवर अवलंबून असतं. जर या भावना शुद्ध असतील तरच आपले निर्णय अचूक होतात. हेच सत्य समर्थांनी कवेश्वर या संकल्पनेतून मांडले आहे. आणि या सखोल चर्चेचा आपला उद्देश केवळ जुनी माहिती घेणं हा मुळीच नाहीये, तर या कवेश्वर अवस्थेचा वापर करून आपण आपल्या रोजच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात खरी शांतता कशी मिळवू शकतो हे समजून घ्यायचंय. नक्कीच. मग आपण पहिल्या ओवीकडे वळूया का? हो, आपण श्रवण करूया की हा परलोकींचा निजस्वार्थ, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थ रूपासी आला, की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण, ते हे कवी. या ओव्यांचा अर्थ अत्यंत भावपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारा आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ही शुद्ध भावनिक अवस्था म्हणजे परलोकींचा निजस्वार्थ आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या फायद्याच्या विचारांच्या पलीकडे जातो तेव्हा ती अवस्था प्राप्त होते. म्हणजे फक्त माझा फायदा बघायचा नाही असा याचा अर्थ होतो का? होय, मानसशास्त्रामध्ये याला सेल्फ ट्रान्सेंडन्स म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वापलीकडे जाण्याची अवस्था म्हणतात. जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी काही करतो तेव्हा जो आनंद उफाळून येतो तोच खरा परमार्थ आहे. स्वतःच्या अस्तित्वापलीकडे जाणं हे ऐकायला खूप छान वाटतं. पण आजच्या या स्पर्धेच्या युगात थोडा व्यावहारिक पातळीवर विचार करूया. समजा आपण एका मोठ्या ऑफिसमध्ये काम करत आहोत, जिथे सतत ताण असतो. बरोबर. तिथे खूप महत्वाचा प्रोजेक्ट सुरू आहे आणि अचानक आपल्या एका सहकार्याकडून मोठी चूक होते. तो प्रचंड तणावात जातो. अशा वेळी आपली पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? आपण रागवतो, ओरडतो. अशा ठिकाणी हा निस्वार्थ कसा शक्य आहे? हाच तर खरा कसोटीचा क्षण असतो. आपण रागवतो कारण आपला स्वार्थ दुखावलेला असतो, माझे नाव खराब होईल अशी भीती असते. खरंय, ही भीतीच आपल्याला रागवायला भाग पाडते. पण जर त्या क्षणी आपण रागवण्याऐवजी त्या सहकार्याची मानसिक स्थिती समजून घेतली, त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणलं, चूक झालीये पण आपण मिळून मार्ग काढू, ही जी सहानुभूती आहे तीच ती समर्थाने सांगितलेली निरंजनाची खूण आहे. हे खूपच सखोल आहे आणि यामागे मेंदूचं एक सुंदर विज्ञान काम करतं हे मला इथे सांगावेसे वाटते. जेव्हा आपण अशी सहानुभूतीपूर्ण वागणूक ठेवतो तेव्हा दोघांच्याही मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं रसायन स्रवतं. अच्छा, म्हणजे मेंदूत प्रत्यक्षात बदल घडतात? हो ना.
आपण याला सुरक्षिततेची शाल म्हणू शकतो. हे रसायन मेंदूला सांगते की तू इथे सुरक्षित आहेस. यामुळे त्या सहकार्याचा ताण निवळतो आणि तो चांगल्या पद्धतीने चूक सुधारू शकतो. विज्ञानाने आज त्याला ऑक्सिटोसिन नाव दिले असेल, पण हीच ती शुद्ध भावना आहे जी माणसाला जोडते. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. जर कामाच्या ठिकाणी ही सहानुभूती इतका मोठा बदल घडवू शकते, तर मग आपल्या घरातल्या माणसांशी आपल्याला इतक्या सहजपणे का वागता येत नाही? आपण सर्वात जास्त कोणाशी भांडतो? घरातल्या लोकांशी. तिथेही शांतता कुठे हरवते? मानवी मनाचा हा एक खूप मोठा गुंत आहे आणि याचे उत्तर समर्थांनी पुढच्या ओव्यात अतिशय सहजतेने दिले आहे. आपण श्रवण करूया की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होये सुलभ्य निजबोध कविरूपेण, कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी. यातील शब्दांची रचना खूपच सुंदर आहे. इथे समर्थांनी भावगर्भ हा अतिशय सखोल शब्द वापरला आहे. जगातील सगळ्या ज्ञानाचा आणि नात्यांचा मूळ गाभा म्हणजे आपली भावना आहे. घरातली नाती या भावनांवरच तर अवलंबून असतात. अगदी बरोबर. आणि पुढे ते म्हणतात, कवी वैराग्याचे संरक्षण. आता वैराग्य हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं घरदार सोडून जंगलात निघून जाणं. पण समर्थांच्या दृष्टीने वैराग्य म्हणजे घरातून पळून जाणं नाही. मग खऱ्या अर्थाने कुटुंबात राहून वैराग्य कसं पाळायचं? खऱ्या अर्थाने वैराग्य म्हणजे स्वतःच्या भावनांवर अत्यंत अचूक नियंत्रण असणं. जेव्हा कुटुंबात समोरून एखादी व्यक्ती रागाने बोलते, तेव्हा आतून शांत राहता येणं, ही भावनिक स्थिरता म्हणजेच खरे वैराग्य. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? जेव्हा नवरा बायकोमध्ये वाद होतात आणि राग शिगेला पोचतो, तेव्हा शांत राहणं म्हणजे फक्त राग आतल्यात दाबून ठेवणं नाही का होत? खूप महत्वाचा फरक तुम्ही इथे मांडलात. भावना दाबून ठेवणं आणि भावना पचवून शांत होणं यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे नक्की काय होतं तिथे? वैराग्य हे भावना दाबून ठेवत नाही, ते त्या रागाच्या लाटेला समजूतदारपणे शांत करतं. अगदी बरोबर. आणि या प्रक्रियेला मानसशास्त्रात अफेक्ट टॉलरन्स म्हणजेच तीव्र भावना पचवण्याची क्षमता म्हणतात. हे समजून घेण्यासाठी मी मेंदूचं एक सोपं उदाहरण देतो. आपला मेंदू म्हणजे गाडी आहे असं समजूया. यात ॲमिगडाला नावाचा एक भाग असतो, जो ॲक्सेलरेटर सारखा काम करतो. कुटुंबात कुणी दुखावणारे बोलले की हा ॲमिगडाला लगेच रागाचा ॲक्सेलरेटर दाबतो. बापरे, म्हणजे तो लगेच प्रतिक्रिया द्यायला लावतो. हो, पण सुदैवाने आपल्या मेंदूत ACC म्हणजेच अँटेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स नावाचा भाग असतो, जो ब्रेकचं काम करतो. अच्छा, म्हणजे हा भाग त्या रागाच्या वेगाला नियंत्रित करतो तर. एक्झॅक्टली. ज्या माणसाचे हे मानसिक ब्रेक उत्तम असतात, तो रागाच्या भरात कुटुंबातील व्यक्तीला दुखावणारे शब्द बोलत नाही. तो थांबतो आणि क्षमा करतो. रागाच्या भरात आपल्या माणसाला न दुखावणं हीच ती खरी क्षमता आहे. आणि यालाच तर समर्थांनी स्वधर्म रक्षणसे म्हटले आहे. आपल्या माणसांना प्रेमाने सांभाळणं आणि त्यांच्या उणीवांसह त्यांना स्वीकारणं, हाच आपला स्वधर्म आहे. म्हणजे नात्यांमध्ये भावनिक संयम राखला की घर शांत होतं. पण आयुष्यात आपल्याला बाहेर पडून ध्येयही गाठायची आहेत. तिथे कवेश्वर वृत्ती कशी उपयोगी पडते? घर शांत असेल तरच माणूस बाहेरच्या जगात खंबीर उभा राहतो. आयुष्यातील जबाबदाऱ्या पूर्ण करताना ही अवस्था कशी काम करते हे पुढच्या ओव्यात दडले आहे. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. नाना साधनाचे मूळ, कवी नाना प्रत्नाचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवी चणी प्रसादे. यात कार्यसिद्धी हा शब्द आलाय. याचा कामाशी कसा संबंध आहे? नाना कार्यसिद्धी केवळ या ओळीचा अर्थ अत्यंत सखोल आहे. आपण जो व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो, ती यशस्वी होण्यासाठी त्यामागील हेतू काय आहे हे अतिशय महत्त्वाचे असते. म्हणजे काम करण्यामागची आपली भावना कशी आहे हे महत्वाचं. कोणतेही काम केवळ करायचे म्हणून किंवा ओझे म्हणून केले तर त्यात कधीच यश मिळत नाही. त्यामागे शुद्ध भाव असावा लागतो. हे तर आपण रोज अनुभवतो. जर आई-वडील मुलांचं संगोपन करत असतील आणि त्यांच्या मनात सतत विचार असेल की हे किती मोठं ओझं आहे, तर त्यांना प्रचंड थकवा जाणवतो. बरोबर, ती एक नकारात्मक ऊर्जा असते. पण तेच काम जर प्रेमाने केलं तर मेंदू वेगळ्याच क्षमतेने काम करायला लागतो. विज्ञानाने याला फ्लो स्टेट असं नाव दिलंय. क्या बात आहे. आणि समर्थ याच अवस्थेला ध्यानमूर्ती म्हणतात. कामच जेव्हा ध्यान बनते. या फ्लो स्टेटमध्ये आणखी एक रहस्य लपलेलं आहे.
जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने कोणाला छोटीशी मदत करतो, ज्याला आपण प्रो सोशल बिहेवियर म्हणतो, तेव्हा मेंदूतील एका विशिष्ट भागातून डोपामाइन प्रचंड वेगाने स्त्रवते. हे तेच रसायन आहे ना जे माणसाला आनंद देते? अगदी 100%. हे डोपामाइन मेंदूला सांगते की तू जे केलंस ते खूप चांगलं आहे. ही ऊर्जा आपल्याला न थकता काम करायला बळ देते. आणि समर्थ रामदास स्वामी, ज्याला कवीचेनी प्रसादे म्हणतात, तो हाच समाधानाचा आणि ऊर्जेचा महाप्रसाद आहे. शुद्ध हेतूने काम केले की मेंदू आपल्याला हा प्रसाद देतो. किती अद्भुत आहे हे. पण हा आनंद केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहून चालणार नाही. तो संपूर्ण घराला आणि समाजाला कसा तारू शकतो? या मोठ्या चित्राचे दर्शन पुढची ओवी घडवते. आधी कवीचा वाग्विळास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मतिप्रकाश कवित्वास होये. नसता कवींचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार. म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. यातून समाजाचा आधार कसा स्पष्ट होतोय? विचार करा, जर माणसाच्या हृदयातून दया, क्षमा आणि प्रेम काढून घेतले तर काय उरेल? माणूस एखाद्या निर्जीव यंत्रासारखा होईल. खरंय, भावना नसतील तर समाजच टिकणार नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात की हा जो कवींचा व्यापार आहे, म्हणजेच प्रेमाची जी देवाणघेवाण आहे, तोच या मानवी समाजाचा खरा आधार आहे. इथे वाग्विळास म्हणजे संवादातून समोरच्यापर्यंत पोहोचणारी सकारात्मक ऊर्जा. संवादातील ऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण अनेकदा पाहतो, जेव्हा कुटुंबातील एखादी मुख्य व्यक्ती किंवा व्यवसायातील नेता शांतपणे बोलतो, तेव्हा तिथे एक सुरक्षित वातावरण तयार होतं. हो ना, अशा व्यक्तींसोबत राहायला सगळ्यांनाच आवडतं. यामागे विज्ञान आहे. आपल्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. जसं कोणी जांभई दिली की आपल्यालाही जांभई येते, तसंच भावनांचंही असतं. अच्छा, म्हणजे या पेशी समोरच्याच्या शांततेचे प्रतिबिंब आपल्या मनात तयार करतात? अगदी बरोबर. जेव्हा मोठा माणूस शांत असतो, तेव्हा ऐकणाऱ्यांच्या मेंदूतील ते मिरर न्यूरॉन्स सक्रिय होतात. यामुळे त्या घरात सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणजेच मानसिक सुरक्षितेची भावना निर्माण होते. आणि जेव्हा माणसाला ही सुरक्षितता मिळते, तेव्हाच त्याचा खरा विकास होतो. याच ओवीत समर्थांनी मतिप्रकाश हा शब्द वापरला आहे. मतिप्रकाश म्हणजे बुद्धीला मिळणारा नवा प्रकाश. आणि या मतिप्रकाशला आधुनिक मानसशास्त्र कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतं. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा आपण संकटांकडे समस्या म्हणून न बघता त्याकडे एक संधी म्हणून बघायला लागतो. हाच तो प्रकाश जो अंधारात मार्ग दाखवतो. पण आपण इथपर्यंत कुटुंबातली शांतता पाहिली, कामाच्या ठिकाणची एकाग्रता पाहिली. या सर्व प्रवासाचा अंतिम टप्पा काय आहे? म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जी भीती असते ती कशी संपेल? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या समासातील अत्यंत सखोल अशा शेवटच्या ओवीत मिळते. आपण शांत चित्ताने ऐकूया. परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादणे, सेखीम बोलिले पूर्णपणे संशयातीत. या शेवटच्या ओवीत तर पूर्ण समासाचं सार आलंय असं वाटतंय. होय, मानवी जीवनाचे अंतिम सार या एका शब्दात सामावलेले आहे, परोपकार. जोपर्यंत माणूस फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तोपर्यंत तो कुठेतरी दुःखीच राहतो. स्वार्थ हा नेहमीच चिंताच घेऊन येतो. पण जेव्हा तो स्वतःच्या गर्दनच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी काही करण्याचा निश्चय करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्व संशय आणि चिंता कायमच्या संपतात. पण मला इथे एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. आपण सारे सामान्य माणसं आहोत. आपण सतत एका अनामिक भीतीच्या सावटाखाली जगत असतो. माझ्या व्यवसायाचे पुढे काय होईल, माझ्या कुटुंबाचं भविष्य काय, ही भीती आतून खात असते. अशावेळी परोपकार कसा करायचा? हा खूप नैसर्गिक प्रश्न आहे. जेव्हा आपण परोपकार करतो, तेव्हा आपण स्वतःच्या चिंतेच्या वर्तुळातून बाहेर पडतो. आणि यामागे जे मेंदूचं विज्ञान आहे ना, ते थक्क करणार आहे. मगाशी आपण अमिगडालाबद्दल बोललो, जे मेंदूचे भय केंद्र आहे, जे आपल्याला सतत धोक्याची जाणीव करून देतं. बरोबर. पण जेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांना मदत करतो, तेव्हा हे अमिगडाला शांत व्हायला लागतं. शरीरातील कॉर्टिझॉल नावाचे तणावाचे रसायन वेगाने कमी होते. बापरे, म्हणजे दुसऱ्याला मदत केल्याने आपला स्वतःचा ताण कमी होतो. एक्झॅक्टली. कॉर्टिसॉलची जागा एका अथांग शांततेने घेतली जाते. मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू एकाच वेळी प्रचंड भीती आणि खरी सहानुभूती या दोन्ही गोष्टी अनुभवूच शकत नाही. आणि हीच ती अवस्था आहे ज्याला समर्थ रामदास स्वामी संशयातीत अवस्था म्हणतात, जिथे कोणताही संशय उरत नाही, भविष्य काय असेल याची चिंता उरत नाही, फक्त एक निरपेक्ष आनंद उरतो.
म्हणजे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर मेंदूतील भीतीची रसायने पूर्णपणे शोषली जातात आणि शांततेची रसायने पसरतात. खरंय. या संपूर्ण सखोल चर्चेचा सार आपण असा मांडू शकतो की कवेश्वर होणे म्हणजे स्वतःच्या भावनांचे मालक होणे. जर आपण रागाऐवजी प्रेमाची आणि स्वार्थाऐवजी परोपकाराची निवड केली तर आपण आपले मानसिक आरोग्य आणि कुटुंब अत्यंत सुंदर बनवू शकू. या चर्चेनंतर शेवटी मला एक विचार मांडावासा वाटतो. आपण नेहमी असा विचार करतो की कवेश्वर होणे म्हणजे एखाद्या संन्याशाचंच काम आहे. ती खूप मोठी आध्यात्मिक पातळी वाटते आपल्याला. हो ना, पण विचार करा, जेव्हा आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीशी राग आलेला असताना न दुखावणारा संवाद साधतो किंवा कामाच्या ठिकाणी सहकार्याला समजून घेतो, तेव्हा त्या प्रत्येक छोट्या कृतीतून आपण दररोज आपला मेंदू नव्याने रिवायर करत असतो का? हा अत्यंत मार्मिक आणि अंतर्मुख करणारा विचार आहे. मला वाटतं कवेश्वर होणे हे आयुष्याच्या शेवटी गाठायचे कोणतेही अंतिम ध्येय नसून ती रोज सकाळी उठून प्रेमाने आणि शांततेने जगण्याची एक साधी पण ठाम निवड आहे. सुरुवातीला आपण त्या अदृश्य जखमेबद्दल आणि एक्सरेबद्दल बोलत होतो ना? हो, मानवी मनाच्या आणि नात्यांच्या ताणतणावाबद्दल. त्या अदृश्य जखमांवर बाहेरून कोणतंही औषध लावता येत नाही. पण जेव्हा आपण कवेश्वर होण्याची ती छोटीशी निवड करतो तेव्हाच ते शुद्ध प्रेम त्या सर्व अदृश्य जखमा कायमच्या भरून काढतंय. खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आणि शांतता देणारा विचार आहे हा. आजच्या या सखोल प्रवासात आपण एका अत्यंत जुन्या पण आजच्या काळातही मार्गदर्शक असलेल्या तत्वज्ञानाचा अनुभव घेतला. हा वेळ काढून आमच्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल कृतज्ञता. तुमच्यातील त्या शुद्ध कवेश्वरला नेहमी जपा आणि शांत रहा. स्वतःच्या भावनांचा आदर करायला शिका. जाता जाता फक्त एवढाच विचार करा, आज दिवसभरात आपण आपल्या एका शब्दाने किंवा छोट्या कृतीने कुटुंबातील कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद फुलवू शकू का? हाच सुंदर विचार सोबत घेऊन आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.